हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड लिहू. कालच्या भागात बघितलं की जीवा आणि पार्थ पायरीवर बसून गप्पा मारत असतात. तेव्हा जीवाला पार्थ ऑफिसच्या अकाउंट डिपार्टमेंटमधल्या कार्तिकबद्दल तो सांगत असतो की कार्तिकचे बाबा व्हेंटिलेटरवर होते. तेव्हा जीवा विचारतो की ते आता ठीक आहेत ना. तेव्हा पार्थ बोलतो ते ठीक आहेत, पण त्यांच्या दवाखान्यासाठी कार्तिकने त्याच्या बाबांनी घेतलेली मेहनतीने 10 वर्ष पैसे जमा करून घेतलेली कार विकली. तेव्हा जीवा बोलतो त्याचाही नाईलाज झाला असेल ना. तेव्हा पार्थ बोलतो पण ती विकायला नको हवी होती. नाईलाज झाला म्हणून एखाद्याची आवडती गोष्ट विकणे म्हणजे चुकीचं आहे ना. तेव्हा जीवा बोलतो पण एखाद्याच्या आनंदासाठी या गोष्टी कराव्या लागतात. तेव्हा पार्थ बोलतो एखादा आनंद मिळवण्यासाठी दुसऱ्याचा आनंद विकणे ही गोष्ट फार काळ नाही टिकत. तेव्हा पार्थ बोलतो कार्तिक मला तुझ्यासारखा आहे, भावासारखा आहे, त्याने ही गोष्ट माझ्याजवळ शेअर करायला पाहिजे होती, जसं तू कसं सगळ्या गोष्टी माझ्याजवळ शेअर करतो. जीवा बोलतो पण कधी कधी गोष्टी शेअर केल्याने समोरचा दुखावेल म्हणून नसेल केली. तेव्हा पार्थ बोलतो पण समोरचा दुखावेल अशा गोष्टी करूच नाही ना. तेव्हा पार्थ जीवाला सांगत असतो की कार्तिकने ही गाडी विकायला नको होती. आता जेव्हा जेव्हा त्याचे बाबा लाड गाडी बघतील तेव्हा त्यांना नेहमी असं वाटेल की आपला मुलगा आपला आशीर्वाद विकून आला आहे. तेव्हा पार्थ बोलतो पण जीवा, उद्या तुला काही मिळवण्यासाठी काही विकायची वेळ आली आणि अशी काही गरज पडली तर मला नक्की सांग. तेव्हा जीवा पार्थ गप्पा मारत असतात. तेव्हा तिथे मानिनी येते आणि बोलते अरे जीवा पार्थ इथे काय करतायत तुम्ही. तेव्हा पार्थ बोलतो गप्पा मारतोय. तेव्हा मानिनी बोलते की अरे किती वाजले, ही काय वेळ आहे का गप्पा मारायची. उद्या आजीचा वाढदिवस आहे आणि तुम्ही सकाळी उठणार नाही, मला मदत करणार नाही, लोळत पडाल. चला चला उठा जा. तेव्हा पार्थ आपल्या खोलीत जातो, जीवाही जायला लागतो. तेवढ्यात मानिनी जाता जाता बोलते अरे आजी कडकीता काढायचं राहिलाच. इकडे मानिनी किचनमध्ये बासुंदी बनवत असते. तेवढ्या तिथे नंदिनी आणि काव्या येते आणि बोलते की वा वा काय घमघमाट सुटला आहे बासुंदीचा. तेव्हा मानिनी बोलते हो ना, आजींना खूप आवडायची, त्या इतकी सुरेख बनवायच्या ना, मला त्यांची इतकी येत नाही पण जमते थोडीफार. तेव्हा नंदिनी बोलते की आई जीवा पण बनवत असतील ना बासुंदी. तेव्हा मानिनी बोलते हो मग, म्हणजे बघ तुला तर जीवाच्या कुकिंगवर विश्वास आहे वाटतं. जीवाने बनवलेला फराळ आवडला वाटतं तुला. अगं त्यालाच बनवायला लावणार होती मी, पण मी बघितलं तर हा माशा आंघोळीला गेला होता. मग तो काय मेकअप करणार, मग खाली येणार, म्हटलं दूध ताटवायला घेऊ. तेवढ्यात काव्या बदाम कट करत असते. तेव्हा मानिनी बोलते बदाम दे. तेव्हा काव्या बोलते की आई काकू हे बदाम दे, हे दे, ते दे, एवढे छोटे छोटे कामं नका ना सांगू आम्हाला, काहीतरी मस्त मोठं काम सांगा आम्हाला. तेव्हा मानिनी बोलते बरं ठीक आहे, मग बाहेरही काम. बाहेर मी आजींच्या सगळ्या वस्तू काढून ठेवल्या आहे आणि मस्त टेबल सजवायचा आहे. तेव्हा काव्या बोलते ठीक आहे मानिनी काकू, तुम्ही टेन्शन नका घेऊ, आम्ही इतकं छान टेबल सजवणार तर आमची आजी सासू वरतून आम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. हे सगळं वसू ऐकते. मानिनी आणि काव्या बाहेर निघणार किचनमधून, वसू पटकन लपते. तेव्हा मानिनी काव्या गेल्यावर वसू बोलते की घ्या घ्या टेबल सजवा, बासुंदी दूध आटवायला घ्या, चांगलं हसवून खिदळून घ्या. पण जेव्हा विक्रम घरी येईल ना तेव्हा जीवावरून होणारा राडा बघण्यासारखा असेल आणि जीवाबरोबर नंदिनीचाही आनंद फरडला जाणार आहे. इकडे काव्या पार्थ आणि तिच्या रूममध्ये येते. तिच्या हातात आजीची नऊवारी साडी असते. तेव्हा पार्थ बोलतो वाव साडी, काय ऑनलाईन ऑर्डर केली का. तेव्हा काव्या बोलते की तुम्ही घरातले लोक असे कसे हो. तेव्हा काव्या बोलते तेव्हा पार्थ बोलतो काय झालं, बाबांना आईचा वाढदिवस लक्षात तुम्ही पण विसरलात. माझी नाही आजीची साडी आहे. तुम्हाला माहीत आहे ना आपण आजीच्या सगळ्या गोष्टींची पूजा करणार आहोत वाढदिवसानिमित्त, मग ही एक त्यांची साडी. तेव्हा पार्थ बोलतो की तुम्हाला तुमच्याकडे लक्ष असताना तिकडे लक्षच गेलं नाही माझं, म्हणजे त्याला साडीबद्दल बोलायचं असतं. तेव्हा काव्य बोलते की कसं आहे ना पार्थ, आपल्या माणसांच्या आठवणी त्यांच्या गोष्टी जपून ठेवायला आवडतं मला. तेव्हा पार्थ बोलतो बरोबर आहे तुमचं, मला भूतकाळात रमायला आवडत नाही. माझ्यासमोर जे त्या गोष्टींमध्ये मी रमत असतो. माझ्या आयुष्यात जे आहे त्याची कदर करणार आहे मी. तेव्हा काव्या जरा गांगरते आणि पार्थकडे बघते. तेव्हा काव्या टॉपिक चेंज करते आणि बोलते सध्या माझी कदर कराल का, ही साडी खूप मोठी, हिची घडी घालायला मदत करा ना मला. तेव्हा पार्थ बोलतो मी सध्या कायमच तुमची कदर करत आलो आहे. तेव्हा पार्थ बोलतो की बोला देशमुख, मला या साडीची घडी घालायला मदत कराल का. तेव्हा काव्या खाली मान घालते. तेव्हा पार्थ बोलतो आणि मी फक्त साडीचीच नाही, आपल्या नात्याची ही घडी घालू शकतो. तेव्हा पार्थ हात पुढे करतो. काव्या लगेच त्याच्या हातावर हात ठेवते. तेव्हा पार्थ काव्याच्या हाताकडे बघतो आणि बोलतो नाही, मला तुमचा हात कायमच माझ्या हातात राहिलेला आवडेल, पण सध्या मी साडीची घडी घालण्यासाठी ती एक कडा माझ्या हातात द्या म्हणून हात पुढे केला होता. तेव्हा काव्या थोडी
लाजते आणि ती पटकन हात काढते आणि पार्थच्या हातात साडीची कडा देते. तेव्हा काव्य आणि पार्थ साडीची घडी घालत घालत जवळ येतात आणि एकमेकांमध्ये गुंतून जातात. तेव्हा पार्थ बोलतो की काय हसतो आणि तेव्हा काव्य बोलते हसायला काय झालं. पार्थ बोलतो की काय गंमत आहे ना. जेव्हा माझा जन्म झाला जन्मानंतर मी आजीच्या खूप जवळ होतो. नंतर जीवा आल्यामुळे जीवा जवळ झाला. आज साडी घालायच्या निमित्ताने का होईना आजीच्या साडीच्या निमित्ताने आपण आज जवळ आलो. हा आजीचाच आशीर्वाद समजायचा का. तेव्हा काव्याला काहीच समजत नसतं. काव्या पार्थकडे बघतच असते. तेवढ्यात माळणीचा आवाज येतो, काव्या साडी घेऊन ये. तेव्हा काव्या आले आले म्हणून तिथून निघून जाते. आता इकडे आजींच्या पूर्ण वस्तूंची आणि आजीची पूजा करायला ते फोटो फ्रेम टेबलवर ठेवतात. तेव्हा नंदिनी बोलते की आई आजींचा तरुणपणीचा फोटो ना हा. तेव्हा मालिनी बोलते हो. त्या कारण आजी अशा होत्या ना की शेवटपर्यंत ॲक्टिव्ह होत्या आणि त्या कायम म्हणायच्या की माणसाने नेहमी विचाराने चेहऱ्याने एकदम तरुण असावं म्हणून तरुणच फोटो ठेवला. तेव्हा काव्य बोलते खूप सुंदर फोटो आहे. तेव्हा पार्थ बोलतो फोटो नाही आजीसुद्धा खूप सुंदर होती. आई तुला आठवते शेवटच्या काळात आजी माझ्यासाठी स्वेटर विणत होती. आजीने जीवाला ओल्या नारळाच्या करंज्या शिकवल्या हो ना. तेव्हा जीवा शांतच असतो. तेव्हा वसू जीवाकडे बघते आणि बोलते की आता लवकर विक्रम येऊ दे म्हणजे कळेलच आता काय धमाका होईल. तेव्हा रम्याही बोलते की मामा आला की चांगला धमाकाच होईल. तेव्हा आशाताई पानाचा डब्बा आणून देते आणि मांडणी बोलते की अरे वा छान चमकवलं आहे गं. तेव्हा काव्या बोलते आजींना पान खूप आवडायचं वाटतं. तेव्हा पाळ बोलतो हो आजी जेवण झालं की आजीला पान लागायचं. आणि आज काव्या आजीला नटायची खूप हौस होती बरं का. भाजी आणायला जाताना काव्याच्या केसांकडे बघतो तो आणि बोलतो हा असाच गजरा ती माळत असायची. तेव्हा माळीने सांगते की जीवा आजींसाठी गजरा आणायचा आणि लाड करून घ्यायचा मग. तेव्हा आशाताई फुलं देते जीवाला. तेव्हा मानिनी बोलते की जीवा हे असं काय तू ये ना पुढे. आणि आजींचा तू लाडका होता म्हणून दरवर्षीप्रमाणे फुलं तूच वाहायचे. तेव्हा मानिनी बोलते की विक्रम आले ना मग आपण पूजा करूया. पण कुठे राहिलेत हे अजून का नाही आले फोन लाव त्यांना. तेव्हा काव्य बोलते नको नको अहो येतील ट्रॅफिकमध्ये अडकले असेल तोपर्यंत आपण बाकीचं आवरून घेऊया. तेव्हा नंदिनी बोलते बाकीची तयारी तर झालीच आहे. तेव्हा ती बोलते की आजींच्या सगळ्या वस्तू ठेवल्या आहेत. तेवढ्यात ती बोलते की जीवा आजींचा हार राहिला अहो. तर रम्या मुद्दामच बोलते कोणता हार गं नंदिनी. तेव्हा वसू बोलते अगं तू विसरलीस का रम्या. अगं मी आईला नव्हतं का सांगितलं तिचा हार तू थोरली नातेस म्हणून तुला दे. पण तिने जीवाला दिला कारण तो तिचा लाडका ना. तेव्हा रम्या बोलते अच्छा अच्छा तो बरं बरं. तेव्हा वसू मुद्दाम टोमणे मारते पण जीवा बाकी तुझ्या बायकोला बरं लक्षात आहे. तेव्हा माळणी बोलते जीवा जा ना तो हार घेऊन ये जा. तेव्हा जीवा बोलतो मी काय म्हणतो आता हे सगळंच आहे तर हाराची काय गरज आहे. तेव्हा तेव्हा माणिनी बोलते म्हणजे. तेव्हा पार्थ बोलतो अरे वर्षातनंच एकदा त्याचं दर्शन होतं जा जा आण. तेव्हा त्याला जा जा सगळे करत असतात. तेवढ्यात विक्रम पाठवून येतो आणि बोलतो की हार आणायला त्याच्याकडे हार असायला हवा ना. तेव्हा विक्रम रागात पुढे येतो. तेव्हा माणिनी बोलते अहो असं काय बोलतात आहे हार त्याच्याकडे. तेव्हा विक्रम बोलतो हो आहे हार तुझ्याकडे. तेव्हा जीवा बोलतो हो ते. तेव्हा विक्रम चिडून बोलतो अरे लाज नाही वाटत तुला खोटं बोलताना. तेव्हा वसू मुद्दामच बोलते विक्रम अरे असं का ओरडतोयस त्याच्यावर आहे अरे हार त्याच्याकडे. आत्ता आम्ही त्याला बोलत होतो जा हार घेऊन ये म्हणून. तेव्हा विक्रम बोलतो तू जरा थांबशील प्लीज. तेव्हा विक्रम बोलतो काय रे तोंड उघड बोल 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 उघड तुझं तोंड आता. तेव्हा मानिनी बोलते तेव्हा नंदिनी बोलते की बाबा असं का बोलतायत तुम्ही जीवांशी. तेव्हा विक्रम बोलतो कारण तो त्याच लायकीचा आहे. ज्या आजीचा तो एवढा लाडका होता ना त्या आजीच्याच हाराचा सौदा करून आणलाय तो. आजीने दिलेला पिढीजात परंपरागत हार विकून आलाय तुझा नवरा. तेव्हा नंदिनी बोलते की बाबा अहो नाही नाही बाबा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. जीवा असं करणं शक्यच नाही. आजी त्यांच्यासाठी काय आहे माहिती आहे ना तुम्हाला बाबा. किती भरभरून बोलतात ते आजींबद्दल. आणि आजींचा हार नाही नाही जीवा जा तुम्ही पटकन हार घेऊन या वरतून खाली जा ना. तेव्हा जीवा खाली मान घालून रडत असतो. तेव्हा नंदिनी बोलते बाबा फक्त 1 मिनिट सगळं क्लिअर होईल. तुम्ही जा ना जीवा बाबांना त्यांचा हार त्यांच्या डोळ्यांनी बघू द्या. तेव्हा नंदिनी बोलते जा ना म्हणजे बाबांचंही समाधान होईल. तेव्हा जीवा काहीच बोलत नसतो खाली मान घालून रडत असतो. तेव्हा विक्रम बोलतो काय रे काय सांगते तुझी बायको. जीवाच्या आकांताने सांगते ना हार आहे मग जा ना घेऊन येतो हार. तेव्हा विक्रम चिडून बोलतो जा ना घेऊन ये जा की. तेव्हा नंदिनी बोलते जीवा हार आहे ना. तेव्हा जीवा रडत रडत मानेने नाही सांगतो मान डोलवून. तेव्हा नंदिनी जीवाला बोलते की जीवा तुम्ही रडू नका बरं शांत व्हा काय झालं कुठे हार. तेव्हा नंदिनी बोलते
की काय झाले जीवा सांगा, तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. तेव्हा जीवा फक्त रडतच असतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.